गाईस इथे आहे बाहुबली प्रवास आणि त्यानंतर इथे आहे द ग्रेट खली। खरंच सांगतो एवढी मजा नाही आली जेवढी पाहिजे होती। हे सगळं लहान मुलांसाठी एकदम ओके। आणि मी आता सांगतो मम्मी जर असती ना माझ्यासोबत आता इथे ना डायरेक्ट खरेदीला सुरुवात केली असती। मम्मी बोलली असती मला बघू दे थांबा भैया ये दिखाओ भैया वो दिखाओ। माय यू लाइक इट? Yeah, I was fast English. Yeah, too small for me. How much must you pay for? Only 400. जयपूरचं सर्वात फेमस ठिकाणी म्हणजे की जल महलला हे सर्वात फेमस आहे गाईस। जयपूरमध्ये पाऊस एवढा आहे की जे महल आहे ना ते पण डुबून गेलेले आहे अर्ध। हे बघा माझ्या समोर आहे जल महल। तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेले आता आमेर फोर्टला आणि गाईस खरंच एवढा सुंदर फोर्ट आहे ना हा। राजस्थान फिरतोय फायनली जयपूर। गाईस तुम्हाला माहिती का मी आलेला आता केबीसीच्या सेटवर विथ अमिताभ बच्चन। अमिताभ बच्चन जी आमच्या सोबत आहे। काय म्हणता तुम्हाला मी प्रश्न विचारत तुम्ही जिंकले तर मी तुम्हाला 7 करोड रुपये देईल। बघ तू त्यांना प्रश्न विचार तू त्यांना 7 करोड रुपये देणार आहे आता ठीक है। सर जी बताओ तो जलगांव में क्या फेमस है? हमारे जलगांव में वरण मट्टी खाने आता है। तर गाइस इथे आहे APJ अब्दुल कलाम। बघा ना डायरेक्ट असं वाटतं एकदम रिअल वाटतंय। गाईस इथे आहे बाहुबली प्रवास आणि त्यानंतर इथे आहे द ग्रेट खली। ओहो किती मोठा आहे गाईस खली भाई एकदम। गाईस खरं सांगतोय असं वाटतं एक रिअल वाटतंय दुरून बघितलं ना लिटरली रिअल वाटतंय गाईस माझ्या समोर आहे इथे सचिन तेंडुलकर। बट सचिन तेंडुलकर थोडे वेगळे वाटतंय हे वाटत नाही थोडे ओरिजिनल नाही वाटत आहे। आता आम्ही आलेले 3D शो मध्ये। भैया गॉगल दे ना। अच्छा तिकडे सीटवर आहे का? अरे हा तर डायरेक्ट एकदम बादशाचा गॉगल वाटतो। फायनली आमचे शो सगळे संपलेले आम्ही जाते आता परत खाली। ए भाई ये क्या है भाई? खरंच सांगतो एवढी मजा नाही आली जेवढी पाहिजे होती। हे सगळं लहान मुलांसाठी एकदम ओके। मोठ्यांसाठी आले तर त्यांना थोडंफार बोर होईल बाकी काही नाही। गाईस आम्ही केलेलं इथून एक्झिट बट आहे ना यांनी आम्हाला एका मॉलमध्ये पाठवत छोट्याशा मॉलमध्ये। आणि हा तो मॉल आहे जिथे आहे जयपुरी कल्चरचे सगळे कपडे नेकलेस किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे या टाईपचे काही कपडे असतात इथे। आणि मी आता सांगतो मम्मी जर असती ना माझ्यासोबत आता इथे ना डायरेक्ट खरेदीला सुरुवात केली असती। मम्मी बोलली असती मला बघू दे थांबा भैया ये दिखाओ भैया वो दिखाओ। मम्मी तिकडे गेली असती। मम्मी नेकलेस बघितलं असतं मम्मीने त्यानंतर मम्मी इथे गेली असती। असे खाली पण आहे का? अरे खाली काय? ओ भाई गाईस खालती पण एक छोटासा मॉल आहे जो की जेंट्ससाठी आहे। तर इथे ना घरातले शोपीस नेकलेस तेच सामान आहे इथे फक्त। मैं समझ जाता हूँ 50 साल हो गए भाई। 15 साल तो 15 साल और मैं सिंधी बच्चा मराठी लिखना भी मराठी था हमारा सिंधी भाई स्कूल। यार अभी समझ में नहीं आया यहाँ मराठी लोग बहुत आ रहे पहले नहीं आते थे। पता नहीं क्या हो गया लोगों को मतलब डेली 8-10 तो मेरे पास आते मराठी लोग इतने। मौज महल वरून गाईस आता आम्ही आलेले जेवण करायला कारण की खूप भूक लागली सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आम्ही। बघा छान एका रेस्टॉरंटमध्ये आलेले। माय यू लाइक इट? I was fast English. Yeah, too small for me. How much must you pay for? Only 400. 400 Indian rupees. Yeah. 400 rupees. 400. Indian rupees. Yeah.
Yeah. You all are friends. Yeah. From Germany. Germany, Yeah. Nice to meet you all. Yeah. How many days you in India? 20. 20. From Lee. Okay, your family. We come from Lee. Family. Lee. Okay. Ladakh. Ladakh. Leh Ladakh. Okay. No. It's the biggest mountain. In India. Or where? Was ist das noch? Nepal. Nepal. That's a joke. He was in Ladakh, Leh. गाईस तर आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि माहिती का आता आम्ही कुठे आलेले जयपूरच्या सर्वात फेमस ठिकाणी म्हणजे की जल महलला. हे सर्वात फेमस आहे गाईस इथे जल महल म्हणून आणि म्हणजे महल आहे ते पाण्यामध्ये. तर अशी काही एंट्री मध्ये आणि माझ्या समोर आहे तिथे जल महल. वाव. जयपूरमध्ये पाऊस एवढा आहे की जे महल आहे ना ते पण डुबून गेलेले आहे अर्ध. हे बघा माझ्या समोर आहे जल महल आणि हे काय काहीच समजत नाही कारण की अर्धे तर ते डायरेक्ट पाण्यामध्ये डुबलेले त्यामुळे समजत नाही आहे. तर गाईस आम्ही जल महल बघून घेतलेलं आहे. आता आम्ही जाऊ दुसऱ्या डेस्टिनेशनवर आमच्या. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेले आता आमेर फोर्टला आणि गाईस खरंच एवढा सुंदर फोर्ट आहे ना हा. काय सांगू भाई मी पहिल्यांदा एवढा भारी किल्ला बघितलेला आहे. गाईस बघा ना आणि किती मस्त किती वरती येतो. तेव्हा जेव्हा त्यांनी बांधला असेल तेव्हा अजून किती सुंदर दिसत असेल तेव्हा ते रोड पण नाही होते. आणि माझ्या मागे माहिती गाईस तो एकदम तिकडे वरती बघा ते माउंटन आहे ना तिथे पण काहीतरी किल्ल्यासारखं काहीतरी आहे बट ते माहिती नाही काय फक्त पायऱ्या दिसत आहे त्या. किती सुंदर वाटतंय ते बघायला. राजस्थान फिरतोय फायनली. जयपूर आडून एक किल्ल्यामध्ये जायचं. हो भाई साहब काय खतरनाक यार किती सुंदर दिसते हे आमेर फोर्ट. हा सर्वात म्हणजे जसं जल महल खूप फेमस आहे ना तसंच आमेर फोर्ट पण खूप 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 फेमस आहे काय तिथे. आणि तुम्ही माझ्या समोर बघू शकता का फेमस आहे हे माकड पण आहे आणि माकडाचं एक छोटंसं पिल्लू पण आहे ते बघा. चेरीची आठवण आली मला याला बघून. पहिल्यांदा पाहतोय का एवढा भारी किल्ला. जन्नत सजाई मैंने तेरे लिए. गाईज फायनली आम्ही आमेर फोर्ट पण आता कव्हर केलं. म्हणजे जास्त फिरले नाही आम्ही खालच्या खाली फिरले वरती गेले नाही. वरती गेले असताना खूप टाइम लागला असता
आणि हे बघा हा होता आमेर फोर्ट. लाईट लागल्यानंतर तो खूप सुंदर दिसतो, पण आमचा ड्रायव्हर आम्हाला कॉल करून करून बोलवतोय चला चला चला, त्यामुळे आम्हाला निघावं लागतंय. काय हे एक हॉटेल आहे माझ्यासमोर, त्यावर कशी लाईट लागलेले ऑरेंज कलरचे, सेम मी गुगलवर बघितलं ना तसेच लाईटिंग आहे आणि एवढं सुंदर दिसतंय ते. त्या साईडला पाणी पण आहे तिथे, तर एवढं भारी वाटतंय ना, बट त्याच्यामुळे निघावं लागतंय घ्यायचं आम्हाला.